जल्लोष केला आपण. आणि ते म्हणजे आपल्या आव्या नागवायचे मुले, कारण जीत 11 संघ विजय झाला आणि त्याचा पॅकर जो अविनाश पाटील त्यांनी आम्हाला आज खंडेरीला नेलं. वेळेला ह्याला संपूर्ण अंगरखा घातला जातो कपड्याचा, भगव्या कपड्याचा. तो अंगरखा काही वर्षानंतर त्याच्या मापात बदल होते, वाढ होते. त्याच्यावरनं समजतं की हा तिलानी वाढतोय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. हॅलो नमस्कार मित्रांनो, आतिश कोहलीच्या चॅनलला. मित्रांनो आपण चाललो आता खंडेरी, आपला वेताळ देव. मित्रांनो वेताळ देवाशी जायला आपल्याला बोटीतून जायला लागतो. खूप मजा येणार आहे. ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करा. आपला जीत 11 संघ जो विन झालेला, त्यांना त्यांच्या पॅकरने सांगितलेलं की आपण जिंकलो तर आपण वेताळ देवाशी जाऊ. तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू करा, तुम्हाला सर्वात समजेल. चला वेट, लेट्स गो. मित्रांनो आपण इकडनं निघालो आता खंडेरीला जायला. आपले राडा हव्या तांड्याची बोट, मोठा ड्रायव्हर दादा ड्रायव्हर दादूस. चलो मिळते. मित्रांनो फायनली आपण पोचलो उरण जेटीला. आपण इकडनं जाणार खंडेरीला. काय इकडचा व्ह्यू वाटतोय, टॉपचा व्ह्यू वाटतोय. या सगळ्या आपल्या आजच्या बोटी, सर्व नागपूर लोकांच्या अगदी कोल्यांची शान. आपण ह्याच बोटीच्या जीवावर आपण आपला मच्छीमारीचा धंदा करतोय. बघा आताच जी बोट आले आणि आपली बोट तर आले आणि आपण आता जेटीवर आहोत. खूप भारी वाटतं इकडचा व्ह्यू. काय हवामान, टॉप व्ह्यू वाटतंय. बघा तुम्ही कसला व्ह्यू भारी वाटते यार. फुल मजा येणार आहे. चाललं वेताळ देवाशी खंडेरी, आपल्या समुद्रामध्ये असलेलं वेताळ देव, नवसाला पावणारा वेताळ देव. ब्लॉगला कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे. चला भेटू. आपला ब्रो सुजल कोहली ब्रो. अरे बोल लास्ट आण्याची बुडायला आण्याची 2 बोटी बोरताना लागल्यात. आण्या नको आव्या नको. टॉपच्या किरण दादू दिसत ना आणि अनिल पाटील. मित्रांनो फायनल आपण पोहोचलो जेटीवर आणि इकडनं जाणार आता खंडेरीला वेताळ देवाच्या दर्शनाला. ते आपल्याला खंडेरीला घेऊन जाणार आहे. त्या आव्या नाकोची बोट आहे. हरिओम धनलक्ष्मी या बोटीमधून आपण जाणार खंडेरीला. किती वेळ लागते तर आपण आतमध्ये गेल्यावर आपण समजेल. रांगपर इकडनं आले आपली. मित्रांनो आत्ताच आले, बाहेरून बोट आले आपली नागपूरची बोट आले आता बाहेर. मित्रांनो आपण सर्व आता पोचलोय उरण मोऱ्यावर. इकडनं आपण जाणार आहोत आता डायरेक्ट खंडेरीला. ती बोट आहे आण्या नागपूरची बोट, ती आता आले आणि ही आपल्या आव्या नागपूरची बोट, ती आपण जाणार घेऊन खंडेरीला. हे सर्व आपले खपणारे मेंबर्स. आपल्याला खंडेरीला जायला किती वेळ लागेल आव्या नागपूर? 2 तासांनी आम्ही खंडेरीला पोहोचणार. आणि जे आता आपली बोट आले बाजाराशी, किती दिवस बाहेर होते तुम्ही सर्व? 6 दिवस सर्वजण बाहेर होते. हे तुम्ही बघता जे आपली बोट आले, पण मजबूत बसले आणि फुल मजा येणार खंडेरीला. कारण आपल्या आव्या नागपूरने पोरांना सर्वांना खुश केलाय. 2 मिनिट. जीत 11 संघ जो आपला हा बाबू जीत, त्याच्या नावाने आपला संघ खेळत होता आपला KPL. आणि स्पॉन्सर त्यांचा जो अविनाश नागवा, त्यांनी पोरांना एक हे दिलेलं की मी तुम्हाला सर्वांना खंडेरीला घेऊन जाणार. आणि त्यांचा सर्व ग्रुप मेंबर जे आतमध्ये आहेत केबिनमध्ये, ते सगळे बसले आहेत. आणि फायनली आम्हाला हव्यात आजच चालला आहे खंडेरीला घेऊन. खूप भारी वाटतंय. ब्लॉगला कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला सर्व समजेलच. खंडेरीला कवटीची बोट सुटली आमच्या आणि नागवा चालली बोट. आमची पण निघणार आता थोड्या मिनिटात. महिन्यात घरी येते किंग मेकर.
कप्तान स्वतः. मित्रांनो जीत 11 संघ हा संघ जो विजय होऊन चालला आता खंडेरीला. खुश आहेत ना सर्व? गणपती बाप्पा देवा की. राजा शेठची एंट्री. तिसरा धाव्याचा मालक. मेहनत बघा मेहनत. मित्रांनो बघणारच आपल्या जेटीवरून आता बोट सुटले करंजावरून. दादूस आताच आईला झोपून डबल चालला आमच्यासोबत सर्व आपल्या मित्रमंडळी. मित्रांनो निकाल आपली करंजावरून बोट. आता इथनं आपण जाणार खंडेरीला. मिनिमम 2 तास तरी लागणार. आपल्या हव्या नाकवा असे आपल्याला बोलले 2 तास तरी आपल्याला तिकडे जायला लागणार. आपल्या इकडनं बोट तर सुटली आणि समुद्राच्या मधोमध खंडेरीचं वेताळ देवाचं मंदिर. कसं का आपल्याला मंदिरापर्यंत आपण पोहोचणार म्हणजे समुद्राच्या मधीत असलेला देव वेताळ देव. इकडनं बघणार आपले खूप सारे मेंबर्स. खूप जोरदार पार्टी असणार आहे. चला आपले पाहुणे मंडळी. दादू आपलं नाव काय? रोहित कोहली. किती वेळा गेला तरी पण वेताळ देवाला? बऱ्याच वेळा गेलो. खूप वेळा गेला. काय एक्सपिरियन्स सांगणार वेताळ देवाला? भरपूर एकदम बघण्यासारखं आहे, बोलण्यासारखं काहीच नाही. हा ना खूप बघण्यासारखं आहे ना. तरी आपल्याला किती वेळ लागेल? मिनिमम 2 तास मिनिमम 2 तास 2 तास लागणार. तर तुम्ही काय बोलू शकता आज? काय नाही आज चांगलं वाटतंय. बरं वाटतं ना? बरं व्यवस्थित चाललंय. तर आपले मित्रमंडळी आणि काकूस काय मग आज आपल्या हव्या शेट्टी पार्टीने आम्हाला खास खंडेरीला काय बोलू शकता? पार्टी आता आम्ही जोरात करणार आणि फुल मजा येणार आहे आणि फुल जल्लोष करणार. हवेशीचा नाद नाही. काकूस काय बोलणार आज? हवेशीला धन्यवाद त्यांनी पार्टी दिल्याबद्दल. आपले माजी पंच दादू सुरेश आणि साऊथ कोहली जो आपल्या डेली तुम्ही महाराजचे व्हिडिओ बघता ते साऊथ कोहलीचे डेलीला. साऊथ भाई आपला एक स्वतः सेकंड हँडल आहे. साऊथ काय सांगू शकतो आजच्या जो नियोजनाबद्दल? आज नियोजनाबद्दल काय सांगू शकत नाही पण आज सकला घेतलेला आहे. सकला 20 किलोचा टॉपचा आहे. नंतर भेटेल बघायला. चला ब्लॉगला कंटिन्यू करा. तर बघा मित्रांनो आपला हवेल हँडल आणि किती दादूसनी एवढं म्हणजे एवढं पूर्ण टोटल मुलांचा खर्च स्वतःच्या अंगावर घेतला आपला हव्या नाकवा. जीत 11 संघ फक्त तो बोललेला शब्द पूर्ण केला बघा आपल्या पोरांसाठी आणि पूर्ण संघ घेऊन चाललाय खंडेरीला. काय बोलू शकते हव्या? आणि आता खंडेरीला पोहोचल्यावर आम्ही फुल एन्जॉय करू. फुल एन्जॉय फुल सोय वगैरे फुल दारू फुल अनलिमिटेड. सकला 20 किलोचा घेतलाय प्लस चिंबोऱ्या. आता तुम्हाला आम्ही दाखवू जातो खानात आहे. पण नाको आपली एक झोला होईल ना? मग एक झोला मारू आपण. नक्की ना? झोला मी झोला बघा झोल्याची व्हिडिओ बघा. तुम्हाला आपली दाखवतो खरी आम्ही खोल्याची आता. हिंमत काय असते ती तुम्हाला झोला मारताना समजेल. बरोबर घेते काय? जीत 11. बर्फ कसं सप्लाय होतं बघा. भारी बारीक होते बर्फाची आपल्या मध्ये बर्फ ट्रान्सफर कसं होतं. बघा आपला बर्फ कसा बोटीमध्ये घेतात म्हणजे तिकडनं जो तुम्ही बघितला बारीक कसा होत होता आणि तो आता आपला बोटीमध्ये आपण घेतो. बर्फ जसं विचार करतो पण मेहनत खूप असते. मित्रांनो आपली बोट सुटली आणि आपण चाललो आता. मित्रांनो आपली इकडनं बोट सुटला आणि साऊथ कोहली स्वतः बोट चालवतोय. फक्त तुम्ही साऊथ कोहलीला इकडं बोट चालवताना आणि आपली बोट निघाली. आपल्या तिसाई धाव्याचा मालक राजा शेठ दादूस. साऊथ आपल्याला लोकेशन कसं काय भेटणार? कुठला यंत्र काय बघायची त्यांची मशीन आहे. कुठला यंत्र ना लोकेशन आपल्याला भेटलंय. असं साऊथ सेम जसं आपल्याला
गाडीचा मॅप असतो तसा हा बोटीचा मॅप असतो. स्पीड बस स्पीड स्पीड पण समजते, सर्व समजते म्हणजे स्पीड स्पीड 6.7 ची फक्त 77 झाले 77 76 77 76 77. मला आता साऊथमध्ये सांगतात की एका यंत्रावर आपला लोकेशन आपल्याला जसं आपण मॅपप्रमाणे गाडी जेव्हा आपण लोकेशन समजत नाही आपण या गावात जायचं तेव्हा आपण मॅप लावतो, तसंच आपली बोट जी कुठं आपण न्यायचं असेल ती या यंत्रावर समजून येतो. मित्रांनो सेम जसं गाडीला मॅप असतो तसं आपल्या बोटीला पण मॅप असतोय. मित्रांनो इकडे बघा पाणीला बघतो आपण सगळं पियाला बसलाय. बोटीत पिण्याची वेगळी मजा आहे. मित्रांनो बघा इकडनं आपण मान देतोय टाका देवीला. टाका देवीला इकडनं आपण मान देतोय. सर्व रिंग वगैरे मानले आणि इकडनं आपण मान देतो बाबा आपले. काय व्ह्यू वाटतं यार इकडं. बाबाने मान दिला आपल्या टाका देवीला. विचार पण नाही करणार आपण जेवण कुठं बनतं. ही आपली बोट आणि आपण चारही समुद्राच्या मध्ये आपण समुद्राच्या मध्ये जाऊन काही नाही जवळपास काही नाही. आणि जर तुम्ही विचार करा असता आपण या बोटीमध्ये जेवण कुठं बनवतो तर हे जे एक केबिन पाडले तर आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवतो आपला दादू तिकडे जेवण बनवतो. हे बघा पूर्ण अंधार आहे आणि छोटीशी एक केबिन पाडले खास जेवणासाठी. ही जी केबिन आहे आणि इकडं काय ठेवलं आपल्या चिंबोऱ्या ठेवल्यात खास जेवणासाठी. बघा लाईट पण लावले म्हणजे जो नाईटला त्यांचं जेवण होत आहे या लाईटीवर. कसं काय एवढं मॅनेज होत असेल. इकडं लाईट पीस बनवून ठेवलाय आपला दादूचा इकडं रांदे आपला आणि कसा चुला पेटवला आहे. काय एवढ्याशा केबिनमध्ये एवढ्या लोकांचं 10 ते 12 जणांचं जेवण बनवतात म्हणजे न विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण तुम्हाला खरं बोलायचं म्हणजे यांचं जेवण जर तुम्ही एकदा खाल्लं ना तर 100% डबल इकडे जेवायला येणार. जेवढं भारी जेवण असतं. जो आपण रांद्या म्हणजे रांद्याचा आपला दादू हा रांद्या आहे तो आता इकडे चिंबोऱ्या बनवायला आपल्या खास चाकण्यासाठी बनवत आहे आणि एवढ्याशा केबिनमध्ये ते जेवण बनवतात. साऊथ कोली जो बघता तुम्ही आपला बोट चालवतात साऊथ कोली दादूस आपला इकडे दादूस चिंबोऱ्या. आपण आता ते चाकल्याला चिंबोऱ्या चाकल्याला चिंबोऱ्या आणि बघा चिंबोऱ्या काका 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 रुचन काका बघा चाकल्याला चिंबोऱ्या फुल फॉर फुल. आम्हाला ब्रँड आहे कंपनी. मित्रांनो आपल्या साऊथला एक बोट चालू आहे. मला वाटतं ते मच्छी मारायला चालू तिकडं. काय व्ह्यू वाटतं आहे व्ह्यू आहे. मित्रांनो इकडे आपण आता सर्वजण चिंबोऱ्या खायला बसलो. या आपल्या चिंबोऱ्या बघता हॉटेल मित्रांनो आपण आता इथला झोला घेतोय. फक्त हे बघा जे अँगल होते सरळ त्यांना आता आडवे गेले. मालकी घेऊया हे कशा आयडिया असतात. त्याला टोल जाते. याला डोल लागते काय म्हणजे आता खाली टाकणार हा पाण्यात जाईल. पाण्यात गेल्यावर म्हणजे खालपर्यंत डोल जाईल कशी मग याच्यापर्यंत त्याला तर तू थोडी फार माहिती सांगा ना आपल्या झोला जो आपण टाकतोय त्याबद्दल. आता हा याचं काय म्हणजे काय करणार याला त्याला आतमधून डोल टाकणार. याला डोल टाकणार का हा. मग ती खाली कशी जाणार. वायर सोडल्यानंतर खाली जाईल ती डोल. आपोआप खाली जाईल काय वायर सोडली ना का खाली जाईल. खाली जाईल मग नंतर डायरेक्ट पेरा स्टेप म्हणजे आपल्या बोटी सकटच
बोटीच्याकडे डोल पाठीमागची बोटीची. चालेल जाईल. आणि नंतर मग आपला डोला वराचा झाला काही बाहेर आतमध्ये येईल. बाहेर आतमध्ये गेली. आतमध्ये आली का डोल वरती आपली बोटीची येईल. हा का? नंतर मग आपण डोल उठवायची. ओके, चला आपण संपूर्ण आता बघूच आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. आता 2 पालख्याची लेवल ठेवले आपल्या. 2 पालख्याची लेवल ठेवले. काही लेवल ठेवले. काही मिनिटातच आपण डोल लावायला घेणार. मिनिटाची लावतात ते बघा आपले डोल घेऊन आले. आता मागच्या जोराच्या हे बघा इकडं आता डोल बांधण्याची तयारी चालू आहे. मग दादा ही डोल आपण आता याला बांधणार का? याला हात येतील, हाताला डोल येईल. हाताला डोल येईल. ओके, मग आता हा पालखा सोडल्यावर कसा म्हणजे काय? तिकडनं ड्रमांची जोडा जाऊ. ओके ओके. बांध भारत बांध. बांधणार तुम्ही. मुंडा, आपण जो डोलीला मुंडा बघतो तो इकडं आपला आता गोदेव आपण जो मुंडा बघतोय तो कालचा जो आपला राज स्वतः डोलीचा मालक तो एक्सपिरियन्स घेतोय बोटीतला. थोडंफार नाही पण बघू ट्राय करतोय. या एरियामध्ये काय मच्छी येऊ शकतो, काय वाटतंय तुला? पापलेट 100% ना? 100%. हव्यात अजून बोलतोय या एरियामध्ये पापलेट भेटू शकतात आपल्याला. आपण चालून कुठं खंदेरीला खंदेरी. म्हणजे आपल्याला काहीतरी देव देणार. देव देणार. 100% देणार. फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड Second स्टँडर्ड. standard. गौतम. आपलं नाव काय? गौतम. गौतम. आणि दादाने आपल्याला थोडीफार माहिती सांगितली नक्कीच आपले डोल कसे लावतात त्याबद्दल. आता आपल्याला किती मिनिटं आपली डोल लागेल? आता जवळजवळ 20 मिनिटात आपला झोला पडेल. झोला पडेल. नंतर आपण काढणार कितीला? एक तासाने आपण ओढू. अर्धा पाऊण तास का 1 तास. हा ना, म्हणजे आपल्यावर आहे. अरे उचलणार आपण लाईव्ह दाखवूत ना सारखा आपला. सर्वांना लाईव्ह तर दाखवणारच. सर्ग भरणार. ते फक्त कॅच करा मित्रांनो. सारखा हा आला. टॉप व्हिडिओ होणार आहे आपली. आणि आपल्या जेवढा आपल्याला माहिती देता येईल तेवढी मी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दिलं आहे तुम्हाला. आपल्या बोटीमध्ये कशी डोल लावतात आणि जेवण कसं होतं आहे आणि बोटीमध्ये कसे अरेंजमेंट असतात थोडीफार मी माहिती तुम्हाला सांगितलं आहे. जर चॅनल आपलं नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला कंटिन्यू करा. खूप मजा येणार आहे. बोरींचा छावा. एनर्जी ड्रिंक. बघा आपल्या डोलीला मान दिलाय. त्या मानपणासाठी आपला नारळ पण मारले. स्वर्ग भरून मित्रांनो हा आहे 20 किलोचा सकला जो आता मला जेवायला आणला. 20 kgचा सकला सावध कोळी सोडली. बघा मित्रांनो डोल आपली सोडली. सॉरी म्हणजे डोलकान सोडलाय. उभी घ्या. ओके ओके. इकडनं आपली डोल सोडले आता. बघा कशी डोल सोडतात. चालू ठेव बाबू व्हिडिओ. गौंड्या बाय आपला आता आपण टाकतोय. बाय बाय बाय. आपल्या डोलीत चालत नाही बरोबर आहे. किती एरिया गाठतोय ते बघा. किती एरिया. व्हिडिओ काढायला बघा कुठून चाललाय. सर्वांना आतून असतो आपल्या कोल्यांचा जो मच्छीमारीचा व्यवसाय बघा कसं फॉलोअप घ्यायला लागतं आम्हाला. खूप
स्ट्रगल करायला लागतो बाबा. या आता तर आपण डोल सोडली, जेव्हा खेचताना तुम्ही आवाज होता बघा आमची. चालव चालव चालव. आता हे तुम्हाला बघा सगळं आपल्या इकडनं बघा स्पीडला दोरे जातात. खेळ टाकले इकडनं आता आपल्या जे धोरकांड आहेत ते सोडणं म्हणजे याला वायरी बोलतात. हे दादू याला वायरी बोलतात ना. आता हे सोडणार 2 मिनिटं. हे बघा हे आता इकडनं वायरी सोडल्यात. बघा जशी आपल्याला वायर सोडलेली तशीच डबल ते चुनले जाते मशीनच्या माध्यमातून. मग नंतर इकडे गेले साऊथ कोले इकडं झाला आपला. मित्रांनो नाही मला खेचायला घेतलाय वायर घेतात बघा इकडे आपली. जशी मशीन सोडली तशीच मशीन डबल घेतलं. इकडचा जो राईड एरिया तो आपण घेतणार बरोबर ना अगवा. ओके आता आपला मिनिमम पाऊण ते 1 तास झालाय. 1 तासामध्ये काय काय येतं ते समजायलाच. डेंजर बोलायची मेहनत म्हणजे डेंजर काम आहे. झाले इकडं आता डोल वाढायला. बोट बघा आपली स्थिर झाली एका जागेवर स्थिर म्हणजे नॉर्मली एकदम स्पीड. आणि आता वेकाल देऊन खंडेरी पण आले इकडनं 6 किलोमीटर जवळ जावं. कुठला शेल्टर हां ओके ओके चालेल. किती आलं अरे उभी घे उभी घे. बघा किती लांब गेलेले ते आता क्लोजिंगला आलेत. म्हणजे आपण आता ती डोल काढायची आहे. जे फालके होते ते फालके इकडे साईडला आलेत आणि इकडे आता डोल घ्यायचं सर्व. आपली मंडळी टोटल डोल घेतले. सगळं आपल्या गावाचं लागलं असेल की डोल खेचायला. वडा वडा आऊट केले बघा इकडे फुल जोश मध्ये. मित्रांनो बघा हे डोल आता घेतल्यात सर्व. भले ना करवे आलं काय ते ताप आलं. चांदी चांदी मला घे. चालेल सरग्याचे
सुरमई बागडा सुरमई बागडा सुरमई बागडा सुरमई बागडा सुरमई आल्या आणि सर्गे. काय दहा बारा सारखा बघा सर्गे बोलले ग्राम 25. आणि सरग्याच्या आता उकड बनवतो मस्तपैकी याला बोलतात कलेट काम 25 झाला काम 25 झालेला आहे. आम्हाला भेटला त्याला सर्ग बस विषय संपला. काकवा बोललेला सर्गे येणार आणि सर्गे आले 10-15 पीस टॉपचे आले डायरेक्ट सर्गे. फक्त अर्धा तास झाला 2 तास झाला पुन्हा पाठी भरले तर 100% आता तसंच होतं. आम्हाला खंडेरी जायचं होतं तिथपर्यंत आपण आम्ही पण आलेले आहे. अर्धा घंट्याचा. कोलपी पण आलेले आहे. जिवंत बघा जिवंत सर्गे. सुरमई पण आले सुरमई. बघा सुरमई बघा सुरमई. काम 25 झाला आमचा. सगळी कृपा माझ्या शेत काम 25. सरगा सरगा जिवंत आहे बघा आपण खंडेरीला एवढं आपण मजा सरगाच आलेला आहे आपल्याला. पीस आलेत फुल खुश आहोत आम्ही. सगळं बघा अशी काय कामं केली का कसा वाटतंय हो. फायनल आपण पोचलो इकडे आता आणि इकडनं आपलं सामान जो आपण एक लोकेशन बघू आणि तिथं सर्व पार्टी जेवण वगैरे तिथं करू. समीर ब्रो सॅम ब्रो ये देख क्या चाहिए दे उसको. दिल्लीमध्ये पण दुकान भेटतोय ह्या दादांचा. दादा तरी पण आपला कधीपासून दुकान आहे. या वर्षापासूनच. या वर्षापासून का. हा पहिलाच वर्ष दादांचं इकडे दुकान आहे. इथला गाईड आहे. मग दुकान हा उद्देश नाही. हा इथं गाईड आहे. मी गाईड या आहे किल्ल्याचा या मंदिराचा इतिहास. म्हणजे सर्व काही या दादांना माहिती आहे. दादा पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव आहे शेषनाथ कोळी. तरी पण दादा आपण इकडे किती वर्ष राहिलेत. राहिलेलं नाही आहे पण इथं आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष येतोय. 20 ते 25 वर्ष काढले त्या दादांनी इकडं. काय आपल्या खंडेरी देवाचं वैशिष्ट्य की लोक इकडं खूप जागृत देवस्थान मानलं जातं आपल्या वेताळ देव. खरंच तो जागृत देवस्थान आहे. कारण इथं येणाऱ्या प्रत्येकाची मागणं पूर्ण होते. देवाजवळ तुम्ही एक तनामनाने मागितलेली प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. फक्त इथं मागणं प्रतिकात्मक करावं लागतं. तुमचं जर एखादी इच्छा देवाने पूर्ण केली तर तुम्हाला त्या देवाच्या भेटीला यावं लागतं. नक्कीच मी असं काहीतरी ऐकून आहे की जर इकडनं काही वस्तू नेली इथं फक्त तुम्ही काही गोष्टींमध्ये काही व्हिडिओमध्ये बाहेरची लोक जी येतात कुठलं तरी व्हिडिओ काहीतरी करून टाकतात तसं नाही आहे. काहीतरी म्हणजे इथे फक्त ह्या खांदेरीमधला दगड
कारण देव पाषाण रूपात असल्यामुळे पाषाण म्हणजेच दगड नेऊन चालत नाही. कोणताही तर दगड इकडनं कोणताही दगड इकडनं खांदेरीवरून नेऊन चालत नाही. तो जर घेऊन गेला तर देवाचा कोप होतो, हे मात्र नक्की आहे. 100% अशी आणि आपल्या या देवाला समजा तुम्ही मागणं केलं, एखाद्या गाराणाने तुमची गारणं पूर्ण झालं, तुम्ही जेव्हा त्या गाराण्याचं बोकड किंवा जेवण वगैरे जेव्हा बनवता म्हणजे मानपान, तो मात्र परत न्यायचा नाही. ओके कारण तो तुम्ही चुकवायला येता. समजलं. चुकवायच्या वेळेला जे तुम्ही बनवलेलं असाल ते इथं देऊन तरी जायचं किंवा ते फेकून तरी द्यावं. कोण नसेल तर मग फेकावं तरी माश्यांना. आपल्या देवळात पण कोणतरी असणारच ना, भटजी आहेत का कोण म्हणजे पुजारी आहे. ओके, चला आपण जातो देवळातच. अजून काय देवळात तुम्हाला माहिती आहे ती शेअर करा आपल्या मंडळींसोबत. ठीक आहे, आपण आता 1-2 मिनिटात जाऊया तिथे. चालेल, आपण देवळामध्ये जाऊ आणि सर्व तुम्हाला माहिती आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघायला भेटणार. चला 5 ते 2 मिनिटामध्ये आपण जाऊ देवळातच. मित्रांनो, आपण पोचलो खंदेरीला. हा आपला खंदेरीचा व्ह्यू तुम्ही बघतात. ही आपली इकडे समोर लागलेली बोट आणि हा आपला दादांचा जो आता 1 वर्ष झालं दुकान ओपन झालं आहे आणि हा खंदेरी साईडचा 1 नंबर व्ह्यू. इकडं आपल्या जवळपास मंदिर आहे. चला आपण मंदिरात जाऊ आणि थोडी मंदिराची माहिती घेऊ. चला मित्रांनो, आपण चाललो पहिले पाया पडून घेतो आपल्या वेताळ देवाची मानतो. मित्रांनो बघा कसं कोरीव केलं आहे काम, खूप बारीक कोरीव केलं. आणि हा आपला श्री वेताळ देवाचं मंदिर. वेताळ देवाचं मंदिर. हे वेताळाचं मंदिर लाईट लावले थोडी बघू दे. हा वेताळेश्वर मंदिर. या संपूर्ण मंदिराची जर बनावट पाहिलीत वरपर्यंत तर वरती बीमवरनं ही तुमच्या लक्षात येते हे मंदिर आहे 1867ला बांधलेलंच मंदिर आहे. आपण 1867 मध्ये जे मंदिर बांधले त्या नमस्कार करतोय आता. हे संपूर्ण मंदिर मातीचं आहे, मातीचंच आहे, सिमेंट वगैरे नाही आहे. 15 मे 1867ला या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. त्या काळी 1867ला फक्त 100 रुपये खर्च करून हे मंदिर बांधले. कोणी मंदिर बांधलं? आता हे मंदिर बांधले कोणी, तर ते हे मंदिर बांधणारे कारागीर होते कोळी समाज, स्थानिक कोळी समाज आणि भंडारी समाज, त्याची लोक होती. पण त्याचा जो खर्च होता 1867 हा कालखंड ब्रिटिशांचा, त्याच्यामुळे त्यावेळेला इथे ब्रिटिश अधिकारी जो होता TH, त्याचं नाव आहे TH स्वान, त्याने ह्या मंदिराचा 100 रुपये खर्च त्यावेळेला केला. त्या 100 रुपयात बांधले जे मंदिर, त्या मंदिरातच आता आपण दर्शन घेतोय. नक्कीच या, आपण इकडे वेताळाचं दर्शन घेऊया. तिलानी वाढणारा हा देवाचं मंदिर. हा देवाचं जो पाषाण रूप आहे हे तिलाने वाढतं, त्याची वाढ आहे. आता ते लक्षात कसं समजलं तर ह्याला वर्षाला इथल्या गावची एक यात्रा असते वेताळाची. त्या यात्रेच्या वेळेला ह्याला संपूर्ण अंगरका घातला जातो कपड्याचा, भगव्या कपड्याचा. तो अंगरका काही वर्षानंतर त्याच्या मापात बदल होते, वाढ होते. त्याच्यावरनं समजतं की हा तिलानी वाढतोय. तर हे संपूर्ण जे मंदिर बांधले त्याचा जो शिलालेख आहे तो शिलालेख आपण बाहेर बघू. तुला पण घेईन, त्यांना पण मान वगैरे नाही ना? नाही भेटले तर दरवर्षी शिलालेख. ह्या मंदिर बांधण्यासाठी ज्याने जो खर्च केला त्या अधिकाऱ्याचा हा शिलालेख TH स्वान. 1867 ची जी मोडी लिपी होती मराठीची, ट्रॉफी दाखव. खंदेरी लाव.
सकला खायला सकला नंतर टानल फॉर्म मध्ये आहे सध्या. सोनेरी मासा वेताळ देवा की वेताळ देवा की गणपती बाप्पा भवानीचा माते की देवा की कोलगडा मानाच्या पालखीचा तांडल की गौतम तांडल की किरण तांडल की. इकडे आपले दादा आता पाग मारतात. बघूया पागामध्ये आपली मच्छी काय येतोय. शक्यतो जास्त बोलट्यांचीच अपेक्षा आहे. वडा मासा. बघू आता काय येतंय. पार्टी टाईम इकडे बसले सर्व पाहुणे मंडळी आपली पाहुणे आपल्या इकडे सहभागी झाले आपल्यात. उकड आणि ते म्हणजे आमची कोकणची उकड. चाकण्याला बघा उकड मटन आंबा वगैरे सगळं सारगा फ्राय. सारगा सकला बाबांनो दादू बाबा काय आज बोलणार आपल्या आज आज आपण खंडेरीला आलोय. कसं वाटतं तुम्हाला. मला बरा वाटतंय पण आता तपली पाय. आपल्या बाबांनी खूप मेहनत घेतली. 20 किलो सकला स्वतः बाबांनी तोडलाय. स्वतः बनवलं स्वतःनी तोडलं आणि स्वतःनी बनवलंय. मी स्वतः आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार. आपले दादा इकडे बसलेत आणि या बाबांनी आपला 20 किलो सकला तोडण्याची मेहनत घेतली. आणि साऊथ कोली या साऊथ कोलीने आपला इकडे फ्राय हे टोटल आपले जेवढे आपले मेंबर इकडे बसलेत आणि आपले ग्रुप मेंबर टोटल मेंबरांना जो फ्राय करून दिलाय तो साऊथ कोली स्वतःनी दिलाय. हे बघा लॉलिश टाईप आणि आपला दादूस बकराचं मटण हे बघा. आज भाई राडा आणि आव्या भाईने फुल सोय केली आपली जोरात. 2 झाल्यात. 2 झाल्यात. अजून गाजवणार. अजून किती पिवाचं गॅरंटी नाही. गॅरंटी नाही म्हणजे फुल टल्ली. चाकणा बघा चाकणा जो सकला उकड गेले. फ्रायचा संपला असेल. नाही मी लेट आलो. फ्राय पण आहे बघा इकडं. फ्राय एक तुकडी घेऊ का. घे ना. एक तुकडी घेतो मी. आणि फ्राय इकडं उकड आणि इकडं मटन आणि या बिअरी भाई जो रांड्या तुम्ही मागाशी बघितला बोटीमध्ये असणारा आणि इकडं आपला साऊथ कोलीनी फ्राय केले. दादूस इज फुल फॉर्म. दादूस बी आपला फुल फॉर्म. आपली सगळ्यांची म्हणजे ज्या चिंबोरे बनवल्या आपल्या ह्या दादांनी बनवलेल्या. साऊथ कोहलीने आता इकडचा सर्व टोटल जो फ्राय होती ती साऊथ कोहली बनवली. मित्रांनो हे बघा अक्षय भाई रोशन दादूस तिसरा धाब्याचा मालक राजा शेठ दादूस आपला मंगेश दादूस भाल्या दादूस किरण दादूस गौंडे दादूस नाको आपला आणि देवे दादूस प्रदीप दादूस फुल सोय इकडं. फुल म्हणजे फुल. किती पण खा किती पण पिया. आपला याचा सर्व जो मेन कार्यकर्ता आहे तो आपला आव्या दादूसनी सर्व खर्च केला.
आणि त्या जो बोललेला तो फायनली ड्रीम कम्प्लीट केलाय. मुलांना त्यांचं सांगितलेलं आपल्या जीत 11 संघाला की आपण जिंकलो की संघ आपला जाणार खंडेरीला, वेताळ देवाशी संघ जाणार. आणि तो फायनली आपला संघ इकडं आलाय वेताळ देवाशी. हे सर्व त्यांचे मित्रपरिवार आणि जो आपण तिकडं फर्स्ट टाइम जी मुलाखत घेतली ते आपला त्यांचा संघ होता आणि त्यांच्या मुलांना इकडं आणलंय. आणि इकडं बाबा वागा आपले कलिंगड कापतात. बाबांनी 20 किलोचा सकला तोडून पूर्ण जेवण वगैरे रांधलंय. हे आपले बाबा बाई खुश फुल आहे ना, एक नंबर. आणि दादू वेताळ 100% यावर्षी पावल आम्हाला. 100% पाहुणा वेताळ देवा की मित्र आले नाही, दुःख वाटतं आलेला. मित्र आला नाही, सांगा आव्या दादूस. आणि आज पूर्ण जो खंडेरीचा खर्च आहे तो टोटल आपल्या आव्या दादूसने उचललाय. स्वतःची बोट पूर्ण जो टोटल खर्च आहे पार्टी वगैरे जेवण वगैरे सर्व मॅनेज केलंय जे आपल्या आव्या दादूसने. दादूस आज काय बोलू शकतोस? का आमचा हेमन मित्र खंदेरीला कधी जायचा येणार होता आत, पण त्याला काय कॉल होता तर मला तो असाच बोला का त्याला 70 का 71 हजार मध्ये भेटतील एक कॉलमध्ये. तर मी कॉलला जाईल, कॉलला खंदेरीला ये ना, तर मी कॉल वाजवायला जाईल. जा तर 7.25 लाखाचा बोलते कॉल आहे तर वाजवायला मी जाईल. आता हेमन मित्र जर आला असता तर अजून इथे एन्जॉय झाला असता. पण हेमन मित्र माझा आहे, पण आम्हाला पाहिजे होता तो. त्याला 7.25 लाखाचा कॉल आला, त्याला 71 हजार भेटायचं होतं आणि तो गेला कॉलला. आज आपल्या आव्या दादूस बद्दल काय बोलू शकतो? त्याने आपल्याला सर्व त्यांची टीम प्लस आपल्याला पण मेंबरांना त्यांनी जॉईन केलंय, आपल्या खंदेरी पर्यंत वेताळ देवापर्यंत आणलंय. याबद्दल काय बोलू शकतोस? नक्कीच म्हणायला गेलं तर अविनाश पाटील यांनी मस्त आपल्यासाठी केलंय. म्हणजे एवढं एन्जॉय केलं, त्यांनी नंबर घेतलाय क्रिकेटमध्ये. त्यांचा स्वतः आपल्या भाल्या दादाची पण टीम होती, नित्या 11 टीम पण होती. तसाच आणि प्रत्येक वर्षी नंबर येऊ दे असा माझी इच्छा आहे. नक्कीच खंदेरी नाही एन्जॉय तर आपण फुल केली. जशी नित्या 11 टीम होती तशीच नव्या 11 पण टीम होती आणि तशीच मंथन 11 पण टीम होती. म्हणजे इथं खूप सारे पॅकर पण तुम्हाला बघायला भेटणार. मंथन 11चा पॅकर आपला रोशन भोईर आणि नित्या 11चा पॅकर आपल्या भालचंद्र सावंत आणि तसं 11चा पॅकर आपला मंगेश शेलार. दादूस काय बोलू शकतो आज आपल्या हवे दादूस? अविनाश पाटील म्हटलं की दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस. आणि तो आम्हाला बोललेला जर टीम आमची जिंकली तर आम्ही तुम्हाला नक्की खंदेरीला नेऊ. आणि त्यांनी करून दाखवलाय. अख्खा टोटल खर्च दारू सकट, खाना पिना फुल आणि एन्जॉय पण फुल. नक्कीच खूप सारा खर्च केला आपल्या हव्या दादूसने. आपला मंथन 11चा पॅकर आपला रोशन दादूस काय बोलू शकतोस हव्या दादाबद्दल? अविनाश आपला जीत 11 म्हणून अविनाश पाटील आपला मित्र आहे खास. तो बोलला होता का बाबा तुझी टीम जिंकू नाही तर माझी जिंकू, आपण वेताळ देवाला जाऊच. आणि काही पण असं आपला रोशन दादूस आपल्यासाठी खूप सारा खर्च करतोय. तसं आपल्या राजा शेठ आपसाई धाब्याचा मालक आपला कोणताही टुर्नामेंट असो त्यासाठी आपल्याला खूप सारा सहभागी करतो. आपला तिसाई धाब्याचा मालक राजा दादूस आज कसं वाटतं आपल्या आव्या दादूसने आपल्याला? पहिली गोष्ट म्हणायला पाहिजे, मी आज भरपूर वर्ष झाले आपटा कोलिवाड्यामध्ये येतोय आणि मला खूप तिथली माणसं आवडतात आणि माणुसकीला एक नंबर. आणि तसंच अविनाश पाटील या शब्दाला कायम ठाम राहतात आणि जो शब्द त्यांनी बोललात पोरांना वचन दिला होता आज त्या प्रकारे पूर्ण केलेला आहे त्यांनी. आणि खूप छान वाटतं इथे येऊन. आणि आविष्कारांचं यांचं खूप आभारी आहेत, आणल्याबद्दल मनपूर्वक आभार. कारण खरंच आम्हाला सर्वांना आतुरता असतो जो खंदेरीचा वेताळ देव आपल्याला समुद्र पार करून यायला लागतो या ठिकाणी. त्या ठिकाणी आपल्याला हव्या दादूस घेऊन आवाला. काकूस काय बोलणार? आपले जे राशन पूर्ण आपल्या गावाला पुरवतात आपले राशनचे मालक रोशन काकूस आपले
काकूस काय बोलू शकतात आव्या दादाबद्दल? आता अविनाश बद्दल काय बोलायचं म्हणजे खूपच चांगलं आहे, पण एवढा एक चांगला गोष्ट आहे म्हणजे कसा खंदेरीला यायचं म्हणजे खायची गोष्ट नाही, खायची गोष्ट नाही गोष्ट आणि खरी. एवढा इकडे येण्याचं म्हणजे यायचं म्हणजे याला भेटतच नाही, पण किंचित अतिउत्तम. बेस्ट सांगितलं सर्वांनी. आणि हे जो आपला प्रदीप दादूस आपले माजी पंच प्रदीप भोईर दादूस काय बोलू शकतात? आज आपण खंदेरीला आलं, खूप सारे एन्जॉयमेंट केले, खूप भारी वाटलंय, पण तुम्ही काय बोलू शकता? आपण एकच बोलू शकतो, अविनाश पाटीलचे धन्यवाद मानू शकतो. त्यांनी आपल्यासाठी ही ट्रिप एकदम मस्त केली. आमच्यासारख्या माणसाला शक्य नाही इथपर्यंत येण्याचं, ते अविनाश पाटीलने आमच्यासाठी करून दाखवलं. 100% आपले एकविरा ब्रॉडबँडचे आपले मॅनेजर आपले देवेंद्र भोईर दादू काय बोलू शकतो अविनाश दादाबद्दल? अविनाश नेहमीप्रमाणे एकदम म्हणजे आजही पण इथं पण एकदम व्यवस्थित आणि एकदम प्रामाणिकपणे एकदम सोय व्यवस्थित केली. नक्कीच खूप सारी सोय केली. आणि हेच आपले अविनाश दादा जे त्यांना त्यांच्या मुलांना आश्वासन दिलेलं की मी आपला संघ जिंकला की वेताळ देवाशी तुम्हाला नेईल, आणि आज आपल्याला सर्वांना वेताळ देवाशी आणलंय. जे आपले अविनाश दादा आणि पाटणा खूप सारे एन्जॉयमेंट चाललंय. अविनाश पाटील मुळे ही ट्रिप आमची शक्य होतो. अविनाश पाटील आणि अनिल पाटील. नक्कीच अनिल पाटील मित्रांनो आपले सर्व मेंबर इकडे बसलेत. अगोदर तुम्ही बघितलं असणार तिकडं, आणि इकडं पण आपल्या एक साईडला म्हणजे आम्ही त्या साईडला बसलेलो, या साईडला राईट साईडला आपले जे मेंबर बसलेत पार्टी करण्यासाठी करंजाचे. आणि आपले खूप सारी सोय वगैरे केली खूप जोरात. आपले हे सेकंड नंतर दादू आज काय बोलणार? आपण खंदेरीला आलोय, खूप एन्जॉयमेंट वगैरे केली, काय बोलणार? खूप मला आनंद झाला, खूप माझी पण माणसं आली. नक्कीच हे सर्व आपले मित्रमंडळी. दादू काय स्पेशली सांगायचं झाला तर आज खंदेरीला आलो आम्ही, म्हणजे तुम्हाला ओळख करून देतो, माहिती नसेल पण हा माझ्या बहिणीचा नवरा म्हणजे माझा भावजीच लागेल, आणि मी त्याचा मेवनास, आणि हा सक्का मेवनास, हा खरा रोहित कोहली, हा सक्का मेवनास त्याचा. ओके, नक्कीच आपल्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये पण दादू कॅच झाला. हा माणूस बोलायला गेला तर तुम्हाला माहिती आहे, दिलदार, देव माणूस, दमदार आणि आमदार. कधी पण तुम्ही बोलवलात तरी तो तुमच्यासाठी हजर राहील. आणि आम्ही त्याचे मित्रमंडळी सर्व हे मित्रमंडळी आहेत त्यांचे. हा व्हिडिओ काढताना मी आपल्या दादाला खूप वेळेला बघितलाय. वी ब्लॉकर मिनी ब्लॉग काय नाही बोला, आपल्या भावाला सपोर्ट कर. आणि भारी व्हिडिओ काढली, सर्व स्टार्टिंग पासून प्रॉपर सगळा आपला शूट केलाय दादाने. त्याच्या व्हिडिओला पूर्ण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. 100% असंच मित्रांचं प्रेम राहू दे आपल्यावर. आणि तुझ्या कधीपर्यंत अजून मी व्हिडिओ बघितले नाही, पण आता मला समजलंय की माझा भावाजी बोलला की आपल्यामध्ये ब्लॉगर येणार आहे बनवण्यासाठी, पण आजपासून मी व्हिडिओ बघायला सुरुवात करीन. बस नक्कीच मित्र, आपल्या जर चॅनलचं नाव नसेल माहिती तर आतिश कोहली आपल्या चॅनलचं नाव आहे. काय बोलू शकतो दादू? मी काय बोलू दादू, जो तुला बोलायचं आहे ते बिंदास बोलू शकतोस, कारण आपली मजा आली इथे येऊन. नक्कीच खूप मजा हा आली. नक्कीच, जितक्या टाइम पण इथं आलो तितक्या टाइम एव्हरी टाइम बेस्ट एन्जॉय, बेस्ट मुवमेंट. तुम्ही जसं विचार करता ना तसं रोहित दादाला समजू नका, पण मी जेव्हा बोटीमध्ये चढलो ना तेव्हा पण मला वाटलं की रोहित दादाची बॉडी एकदम स्ट्रॉंग आहे. दादा एकदा बॉडी दाखवता का तुम्ही? अरे बॉडी काय 100%. आणि इकडे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब 100% करा. थँक्यू. ही व्हिडिओ पूर्ण 100K पर्यंत जाईल 100%. मी हाय कोली सोलीला डोलीला मुंबईच्या किनारे, मारतीनं कोले हालल्यानं डोलीनं चल जाऊ बाजारे. मुंबईच्या किनारे मार्टिना चोले हांडला ना डोळे ना चल मुंबईच्या किनारे चल जाऊ बाजारे.
कॉमेडी ऐकणार आहोत. या चोरी गोरी झाली ना चोरी चोरी कधी मित्रांनो बघा आपले अजून मंडळी इकडे बसलेले आहे पार्टीला. 4:30 वाजलं तरी अजून दारू संपत नाही. दारू म्हणजे आव्या बाईने खर्च तेवढा केलाय की हे सकला बस सकला कोणच्या दम आहे ना तेवढी येऊन पिया. आव्या बाईने फुल खर्च केलाय. गौतम सेकंड तांडल फुल तांडल टॉपचा आपला. आणि तांडलाने आम्हाला थोडीफार माहिती दिली आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तुम्ही नक्कीच आपल्या भागातला डोल लावताना आपला रोहित ब्रो पहिला फ्रेंड आपला भेट झाला तो रोहित ब्रो. आणि नक्कीच आपली पार्टी इकडे टाइम चाललाय. फुल एन्जॉयमेंट फुल ऑन स्टॉक. स्टॉक काय संपणार नाही. असे बघा मित्रांनो हे आपल्या दादांनी पकडले पागामध्ये. मित्र आपला दादूस भाऊ नाव सांग आपला. अक्षय टॅटो आर्ट्स, एके टॅटो आर्ट्स, अक्षत कोहली. 100% तुम्ही भावाकडे आपल्या टॅटू काढायला या. टॉपचा टॅटू काढतोय. मी फक्त फोटोज बघितले पण मला खूप सारे आवडलेत. मी पण फोटो आपल्या अंगावर टॅटू खूप सारे काढलेत पण अक्षय भावाचे टॅटू बघितले मी ऑक्सफर्डच्या आपल्या मोबाईलमध्ये. त्याच्या टॉपचे टॅटू काढलेत. नक्कीच जे उरण विभागामध्ये असतील ते आपल्या अक्षय भावाच्या 8ला जाऊन टॅटू काढा. नक्कीच आपला नंबर देतो आपल्या भावाचा डिस्क्रिप्शनमध्ये. मित्रांनो आपले सर्व बोटीमध्ये मेंबर्स आलेत आणि आपण आता निघणार अंधेरीवरून निघणार. आपण आता चाललोय. कोल्ली बोलतोय दुर्बीण एक नंबर आहे. म्हणजे जी दुर्बीण आपली काढली आहे बघा माणसं बघायला. कोण राहिलाय का ना कोण राहिलाय का. खंदेरीवरून आपण निघालो आता. आपण मित्र मंडळ येईल. अबे भाई फुल म्हणजे फुल जल्लोष केला आपण. आणि ते म्हणजे आपल्या आव्या नाकवायचे मुले. कारण G11 संघ विजयी झाला आणि त्याचा पॅकर जो अविनाश पाटील त्यांनी आपल्याला आज खंदेरीला नेलं. खूप म्हणजे खूप जल्लोष केला. आणि जेवढी पाहिजे तेवढा मटन आणि प्लस कोलंबी आणि पापलेट सुरमई खूप सारे मच्छी वगैरे होती. दारू पण अनलिमिटेड किती पण पिया. जेवढी तुमच्यात दम असेल तेवढी दारू. आपल्या अविनाश नाकवानी सांगितलं आपल्याला खास. दादूस काय बोलू शकतो आज. काय ना आता सगळी झाली पार्टी वगैरे झाली. सगळ्यांना फुल जल्लोष झाला. आणि सोय काही कमी नाही. सगळे पोरं बघितलात सोय कशी केली कशी नाही. सोय एक नंबर टॉप केली. टॉप म्हणजे टॉप डायरेक्ट. जे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला बघायला पण भेटणार. मटण पण जेवढा तुमच्या दम आहे तेवढा खायचं. एवढं मटण आपल्या दादूसने आणलेलं अविनाश पाटील यांनी आणलेलं. G11 संघ प्राईज तर 3 नंबर आलेलं. फक्त त्यांच्या पोरांना आश्वासन दिलं का मी तुम्हाला जर आपला नंबर आला की खंदेरीला नेलं. आणि त्यांनी त्यांचा ड्रीम कंप्लीट केला. आम्हाला खंदेरीला नेलं. खूप भारी वाटलं. माझा तर 3राच नंबर आला. जर पहिल्यानं जर नंबर आला असता
याच्यापेक्षा जलस तुम्हाला भेटला असता, पण मला काय नाही, पहिल्यांदा दुसरा ना तिसरा, पण मला गुलाल भेटला त्याला मी महत्व आहे. मला एक ट्रॉफी भेटली, 3 नंबरची असो काय 4 नंबरची असू दे, पण मला ट्रॉफी भेटली, मी मन समाधान आहे. आणि कुठले पोरला कुठला मन नाही रोखून दिला, फुल सोय. आणि मी माणसाने नेमकी नेलेली आणि जेवढी आहे माझा सगळ्याला बोललेलो, कोण येईल त्यांनी या. 100% बोललेलं येईल त्यांना या, कोणी पण या. 20 किलोचा सकला मी घेतलेला. 20 किलोचा सकला घेऊन सुद्धा आपण एक झोला मारला. त्या झोलामध्ये आपल्याला 15 ते 20 पापलेट आले आणि प्लस सुरमई पण आल्यात. मिनिमम 7 ते 7 सुरमई पण आल्या. याचा आपला टोटल जो काय आला ना मच्छी, तो सगळा आपल्या फ्रायसाठी अविनाश दादाने आपल्याला दिलं. आणि हे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दिसेल. पण नाकवा कोण आहे आपल्या बोटीचा? नाकवा शिवा मोरे. शिवा मोरे म्हणून शिवा मोरे नाकवा आहे. आणि मी नाकवा आहे. अविनाश पाटील आपट्याचा कांडल आहे आणि करंजाचा आपला सेकंड हँडल आहे. ओके. सेकंड हँडल पण का आपला कमी नाही, एक नंबर माणूस आहे. सेकंड हँडल पण मी बोलल तसा सेकंड हँडल आपला चालतंय. आणि त्याच्या सेकंड हँडलमध्ये पण हिंमत आहे, दम आहे, दम. एक नंबर माणूस कशी बोट न्यायची कशी नाही त्याच्यामध्ये दम नाही का, माझ्या टांगणामध्ये दम नाही, त्याच्यामध्ये पण दम आहे. म्हणून तर आम्ही एकत्र चाललाय, सगळा आमचा चांगला चाललाय. आता यंदा चाललो, पुढच्या वर्षी पण आम्ही 100% जाऊ. 100%. आणि आमचा आतिश कोहली 100% असणार. आपल्या नाकवाच्या किती बोटी आहेत? आपल्या नाकवाच्या 3 बोटी आहेत. 3 बोटी आहेत. आपल्या बोटीची नावं सांग ना दादा. चंद्रभागा हां. एक, आता आम्ही पण चंद्रभागात नाव ठेवलं कारण काय फेमस नाव आहे पहिल्यापासून. तरी आम्ही काय आमच्या बोटीचं नाव घेत नाही, पण आम्ही चंद्रभागात नाव ठेवलं फेमस. ओके. आम्ही जर टी शर्ट छापल्या तरी आम्ही चंद्रभागात नाव ठेवतो. आमच्या नाकवाचा कधी टेन्शन नाही. अंधेरीला जावा, कुठं जावा, नाकवा खर्चाला पैसे देते आमचा. 100% खूप म्हणजे खूप जल्लोष आहे. खूप मजा आली. आपल्या हव्यात दादूसने आपल्या गावातले जेवढी मेंबर्स होते, मुलं म्हणजे त्यांची टीम, स्वतःची टीम, आणि बहुतेक साले आपल्या मुलांना पण इन्व्हाइट केलं की आपण खंदेरीला आलो, तुम्ही या. आणि आपण आलो, खूप मजा वाटली, खूप भारी वाटलं. आपल्या हव्या दादूसाठी एक लाईक व्हायला पाहिजे. जर आपल्या चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. ब्लॉग फुल कंटिन्यू करा. पाहिजे, कोणी लोक सबस्क्राईब करा. 100% सबस्क्राईब करणार. पुढे हरिओम धनलक्ष्मी ही आपली अशा आपल्या नाकवाची तीन बोट आहेत ना. तुला नाव चंद्रभागा. चंद्रभागा फेमस नाव. नाकवाचा लक्की नाव चंद्रभागा. आणि हे सर्व आपले मेंबर आपलं तिकडं म्हटलंय. अक्षय मित्रांनो फुल जल्लोष आला, फुल मजा गेली. बेतल देवाशी नक्कीच समजेल आपल्या ब्लॉगच्या मध्ये. जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि संध्याकाळचा व्ह्यू बघा, फुल भारी टॉपचा व्ह्यू आहे. चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडले तर 100% लाईक शेअर सबस्क्राईब करा.